नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर पशु व मत्स्य विद्यापीठामध्ये जी भरती निघालेली आहे, प्रयोगशाळा परिचर, ड्रेसर किंवा पशुधन सहाय्यक अथवा प्रदर्शन सहाय्यकसाठी, तर अशा सर्व पदांसाठी आपण या ठिकाणी जे काही तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी, ते प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे. जे काही टेक्निकल विषय आहेत त्या विषयानुरूप बॅचमध्ये तुम्हाला MCQ सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्यांनी कुणी बॅच वगैरे जॉईन केली नसेल, जॉईन करून घ्या. शपथ नावाची बॅच आहे, ज्याच्यामध्ये तुमचे तांत्रिक आणि नॉन तांत्रिक अशा सर्व विषयांची महत्त्वाची MCQ त्या ठिकाणी काढून देण्यात आलेली आहेत. सो व्यवस्थित लवकरात लवकर शपथ नावाची बॅच जी आहे ती जॉईन करा आणि ही बॅच तुम्हाला आपल्या स्टडी विथ गुरु नावाच्या ॲपवर मिळून जाईल आणि जी काही ॲपची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. ओके. सो जे काही तुमचे टेक्निकल टॉपिक आहेत ना, जवळपास 31 का 32 टेक्निकल टॉपिक आहेत, त्याच्यापैकी एक ऑलमोस्ट 29 टॉपिकचे जे काही MCQ आहेत टेक्निकलचे ते त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. सो लवकरात लवकर जॉईन करा आणि आजपासून जे आहे ते तयारी वगैरे सुरू करा. सो पाहूयात आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न की कोंबड्यामध्ये होणाऱ्या राणीखेत रोगासाठी 7 दिवसाच्या पिल्लांना कोणती लस वगैरे दिली जाते. तर हे कुक्कुटपालनातलं फार महत्त्वाचं आहे बरं, राणीखेत नावाचा आजार. तर लासोटा नावाची जी काही लस असते ना, ती 7 दिवसाच्या पिल्लाला राणीखेत होऊ नये किंवा त्याच्यापासून बचाव व्हावा म्हणून ही ॲज इट इज लस वगैरे दिली जाते. ओके. सो थोडंसं लक्षात ठेवा आणि एक पद्धतीनं हे काय नाकातून अथवा डोळ्यातून वगैरे दिलं जातं. परत बघायला गेलं R2B नावाची जी काही लस आहे ती स्पेशली करून जे 8 आठवड्याची जी काही मोठी 8 आठवडेवर ओके वीक्स हां तर 8 आठवड्याच्या कोंबड्यांना वगैरे काय दिली जाते, ज्यांचं 8 आठवडं जे आहे ते वय वगैरे झालं असेल तर त्या कालावधीमध्ये ही दिली जाते. परत बघायला गेलं IBD जी लस आहे ती तेच आजार वगैरे गंबोरो नावाचा एक आजार आहे जे की कोंबड्यांना वगैरे होतो, गंबोरो नावाचा, तर याच्यासाठी ही दिली जाते. बाकी बघायला गेलं मार्कस ही जी लस आहे ती स्पेशली करून जे काही कोंबड्याचे पिल्लं वगैरे असतात ती पहिल्याच दिवशी ही लस दिली जाते. ओके. हां, पहिल्याच दिवशी, जन्मल्याच्या पहिल्याच दिवशी दिली जाते. तर या काही लसी आहेत जे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सो नोट डाऊन वगैरे करून घ्या आणि हे सर्व जे प्रश्न आहेत ते याच बॅचमधलं वगैरे आहेत. त्या ठिकाणी जमलं तर सध्याला तर PDF वगैरे त्या ठिकाणी दिलेले आहेत. जमलं तर पुढे लेक्चर अपलोड करून देईन याच फीमध्ये. सो डोंट वरी, जमलं तर म्हणतोय. ओके. हां, बाकी बघायला गेलं जे नॉन टेक्निकलचे आहेत त्याच्याबद्दल, भारतीय गवत आणि चारा संशोधन कोणत्या ठिकाणी आहे? तर जी काही तुमची भारतीय गवत आणि चारा संशोधन संस्था किंवा त्याला IGFR वगैरे म्हणतात, हेही थोडंसं लक्षात ठेवा. IGFRI ओके इन्स्टिट्यूट. तर ही संस्था जी आहे ती स्पेशली करून झाशी या ठिकाणी ही संस्था स्थित आहे. परत बघायला गेलं मखदूम इथं काय आहे तर केंद्रीय शेळी संशोधन संस्था. ओके. इथं शॉर्टमध्ये लिहिता अथवा हे असं घ्या, केंद्रीय शेळी संशोधन संस्था. ओके. आणि जर तुम्हाला बॅचबद्दल काही माहिती वगैरे हवी असेल तर हा माझा नंबर आहे, सो कॉन्टॅक्ट करून द्या. आणि आत्ताच फी कमी आहे, लवकरात लवकर जॉईन करा. परत सांगतोय कारण का याची फी वाढणार आहे. हां, परत बघायला गेलं तर दुसरं बघायला गेलं इज्जतनगरबद्दल मी बोललोय तुम्हाला की या ठिकाणी जे भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था आहे, म्हणून भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था या सर्व या विभागातल्या संस्था आहेत. त्यानंतर बिकानेर राजस्थानमध्ये येतं, तर बिकानेरमध्ये काय असेल, उंट संशोधन केंद्र आहे. ओके, सेंटर वगैरे हे सर्वात महत्त्वाच्या संस्था, त्यांची काही मुख्यालये वगैरे आहेत, तर ते थोडंसं नोट डाऊन वगैरे करून घ्या. परत बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो की जनावरांना कोरडा चारा आणि हिरवा चारा कोणत्या प्रमाणात वगैरे द्यावं. तर बघायला गेलं तर जनावरांसाठी जे काही संतुलित आहार असतो त्याच्यामध्ये 1 भाग कोरडा चारा आणि 3 भाग जो आहे तो हिरवा चारा. ओके, म्हणजे एकास 3. हां, म्हणजेच 1 किलो जर समजा कोरडा चारा यूज केलात, ओके,
कोरडा चारा, तर त्याच्यामध्ये 3 किलो जे आहे ते काय हिरवा चारा टाकावा लागतो, तरच काय ॲज इट इज, किंवा 3 किलो हिरवा चारामध्ये 1 किलो हिरवा चारा वगैरे तुम्ही ॲड करू शकता. त्या पद्धतीनं त्याचं प्रमाण हे आहे. परत कांगायम नावाची जी काही गायीची जात आहे ती कोणत्या राज्याची मूळ जात आहे, तर कांगायम ज्या ज्या वेळेला विचारलं जाईल तर ही आहे तमिळनाडू. ओके, हां, याच्यामध्ये हे प्रसिद्ध असलेली एक पद्धतीनं ओडकाम, ओके, ओडकाम कार्यासाठी प्रसिद्ध असलेली ही जात आहे. परत बघायला गेलं कर्नाटकमध्ये अम्रथाल, ओके, अम्रथाल हे सर्व कामासाठी वगैरे. त्यानंतर हालीकर या जाती वगैरे आढळून येतात. बाकी बघायला गेलं आंध्र प्रदेशमध्ये काय ओंगाल किंवा एक पद्धतीनं पुंगनूर नावाची गायीची जात वगैरे आढळून येते. केरळच्या संदर्भात सगळ्यांनी काय करा, कमेंट करून द्या, हा तुमच्यासाठी सोडतो. आणि थोडंफार कमेंटला थोडं सिरियस घ्या, तुमच्यासाठी काही ना काही सोडतोय म्हणजे तुमचं कर्तव्य आहे की मला उत्तरं तुमच्याकडून मिळावं. ओके, परत बघायला गेलं तर राणीने चिंच खाल्ली या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघायला गेलं तर बघा, राणीने चिंच खाल्ली या पद्धतीनं दिले. तर जे कर्ता आहे, ओके, कर्ता कोण आहे, राणीला इथं काय लागला, ने नावाचा प्रत्यय लागला. ओके, प्रयोग नावाचा टॉपिक मी माझ्या मते लेक्चर अपलोड केलेत बहुतेक, थोडंसं पाहून घ्या बॅचवाल्यांनी, जर नसतील तर मला कमेंट करून द्या. प्रयोग या टॉपिकवर लेक्चर आहेत, मी अपलोड करून देतो. ओके, तर बघा, ज्या वेळेला कर्त्याला ॲज इट इज प्रत्यय असतो आणि जे कर्म असतं याला प्रत्यय वगैरे नसतं, तर ते स्पेशली करून काय कर्मणी प्रयोग वगैरे तुम्ही म्हणू शकता. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर आता याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे, सो स्किप करा. ओके, हे व्यवस्थितरित्या सांगून दिले. बघा एक वेळा, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हेर खात्याचे प्रमुख वगैरे कोण होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हेर खातं वगैरे होतं तर त्यांच्यामध्ये त्यांचं नाव आहे भैरजी नाईक यांनी जे आहे ते हेर खात्याचे प्रमुख म्हणून होते हे. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा जेवढं होईल तेवढं. आणि यांचं तर नाव सगळ्यांना माहिती असेल, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका वगैरे करण्यासाठी यांनी मोठा वाटा वगैरे घेतला होता. ओके, सुरतेच्या मोहिमेसुद्धा त्यांनी मोठं कामगिरी वगैरे केलेली होती. तर थोडंसं लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहिती असू द्या आणि वाचून घ्या जे काही महत्त्वाचे पॉईंट्स असतील. ओके, परत बघायला गेलं तर नेताजी पालकर आणि हंबीरराव मोहिते हे जे सरसेनापत किंवा ज्यांना आपण सेनापती या नावानं ओळखतो. ओके, तर हे आहेत. ओके, तर थोडंसं लक्षात ठेवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, तर त्याच्याबद्दल सगळ्यांनी माहिती काढा. यावर खूपदा विचारलाय प्रश्न, सो हेही तुम्हाला महत्त्वाचं पडेल. परत बघायला गेलं तर सर्वात जास्त अंडी देणारी कोंबडीची जात वगैरे कोणती आहे, तर सगळ्यात जास्त कोंबडी देणारी अंडीची जात विचारले, सॉरी अंडी देणारी कोंबडीची जात ना, असू द्या. तर जी काही लेघॉर्न नावाची असते ना, किंवा हिला व्हाईट लेघॉर्न सुद्धा म्हणतात, तेही त्याच्यामध्ये ॲड करा. तर ही जी आहे ती सगळ्यात जास्त अंडी देणारी ही कोंबडीची जात आहे. जवळपास बघायला गेलं तर एका वर्षामध्ये जवळपास किती 280 ते ऑलमोस्ट 300 अंडी देते ही जात. ओके, अंडी एका वर्षात. तर हे थोडंसं लिहून घ्या. बाकी बघायला गेलं तर एक पद्धतीनं ज्या गिरिराज आहे, वनराज आहे, या स्पेशली करून मांस आणि अंडी, ओके, मांस आणि अंडी या दोन्ही उद्देशानं पाळली जातात. आणि बाकी तर हे RIR काय आहे कमेंट करून द्या. ओके, त्याच्याबद्दल काही माहिती असेल तर. परत संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला पहिला ग्रंथ वगैरे कोणता, तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका, हे दोन्ही जागी एकच पडले ना, असू द्या, ॲज इट इज याला तुम्ही म्हणू शकता ज्ञानेश्वरी. हा ग्रंथ वगैरे त्यांनी जे आहे ते पहिला ग्रंथ म्हणून वगैरे लिहिला. कुठं चांगदेव 65 सुद्धा दिसून येतं. तर याच्याबद्दल थोडंसं कन्फ्यूज आहे. जर तुम्हाला कन्फर्म माहिती असेल तर कमेंट करून द्या.
ते मी पिन वगैरे करून देईन. सो डोंट वरी. ओके. काही ठिकाणी हे उत्तर असतं, काही ठिकाणी हेही असतं. ओके. सो हेही दोन्हीही गृहीत आहेत. ऑप्शनमध्ये तर तुम्हाला 2 ऑप्शन दिले जात नाहीत. सो हे तुम्हाला माहिती असू द्या म्हणून हे मी ॲड केलेत. ओके. परत बघायला गेलं तर महात्मा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता? तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ आहे तो या ठिकाणी कधी झाला प्रसिद्ध? 1891 मध्ये. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन वगैरे केव्हा झालं? तर बघायला गेलं तर त्यांचं निधन ऑलमोस्ट 1890 मध्ये झालं आहे. ओके. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी गुलामगिरी काव्य फुले जे आहे ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ आहे. ओके. सावित्रीबाई फुले यांचा जो आहे तो हा एक काव्यसंग्रह आहे. बाकी इशारा, गुलामगिरी, त्यानंतर शेतकऱ्याचा आसूड नावाची ही काही महत्त्वाची पुस्तकं महात्मा ज्योतिबा फुले यांची आहेत. तर हे सर्व लिहून घ्या. परत बाकी बघायला गेलं तर याच्यामध्ये जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? जागतिक व्यापार संघटना विचारलंय तर हे आहे ॲज इट इज स्वित्झर्लंडला, ज्याला आपण WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतो. ओके. जिनिवाला बघायला गेलं तर अजून एक आहे WHO जागतिक आरोग्य संस्था. त्यानंतर न्यूयॉर्कला ॲज इट इज त्याला आपण म्हणू शकता की युनोचं या ठिकाणी आहे. पॅरिसला युनेस्कोचं आहे. ओके. युनेस्को ना, हां. आणि वॉशिंग्टन DCला या ठिकाणी एक पद्धतीनं जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना आहे IMF ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं हे मुख्यालय या ठिकाणी आहे. परत बघायला गेलं तर शेवटच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्या. आणि जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर शपथ नावाची बॅच जॉईन करून घ्या. जर कुठलं डाऊट असेल तर मी नंबर वगैरे दिला आहे. सो या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. आणि काही प्रश्नांसंदर्भात चुकीचं वाटत असेल तर नक्की कमेंटद्वारे मला कळून द्या, जेणेकरून सर्व तुम्हाला जे काही आवश्यक असेल, जे योग्य उत्तर असेल ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. सहसा तर सर्व योग्यच आहेत, बट कुठं बाय मिस्टेकली जर राहिलं असेल तर मला निदर्शनास आणून द्या. मी ती कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवेन. धन्यवाद.